बाप्पा ते शाकाहारी 65 एक नंबर. बाप्पा ते व्हेज 65 एकदम नाद्याबाद. बाप्पा बिडवे व्हेज 65 एक नंबर नाद्याबाद. मित्रांनो समोर बघू शकता अशा पद्धतीने हे व्हेज 65 घरातच पीठ लावून इथं आणलं जातं आणि इथे सगळी प्रोसेस होते. उदगावमध्ये आल्यानंतर उदगावच्या मेन चौकामध्ये इथं व्हेज 65 मिळतात. संभाजी चौकामध्ये. तर इथं जर तुम्ही बघितला तर अशा पद्धतीने हे सगळं प्रिपरेशन घरीच करून आणलं जातं आणि इथं ते फ्राय केलं जातं. तर खूप छान पद्धतीने तेलामध्ये हे 65 तयार केलं जातं आणि भरपूर खवयांची गर्दी तिथे या 65च्या गाड्यावरती असते. समोर पाठीमागे बघू शकता ही गर्दी आता वाट बघत बसलेली आहे. आणि आता हे 65 काढल्यानंतर त्या गर्दीला सर्व केलं. समोर बघू शकता तुम्ही. तर इथं छान पद्धतीने मित्रांनो हे व्हेज 65 आपल्या समोर आता हे तयार होतं. दादा किती वर्ष झालं आपण काम करतोय? 2009. ही पहिल्यांदा आयडिया कशी काय आली तुम्हाला? पहिल्यापासून आचार्य काम करतो. त्यामुळे ते सगळं व्हेज 65 ची आयडिया टिपिकल कशी काय आली म्हणजे? बाकी व्हेज मंचुरियन वगैरे करतो तो नाही. बर त्याच्यावर बर. आता काल परवा मी टेस्ट करून गेलो तर एकदम चिकनचा फील होते पूर्ण. जे तो टेक्स्चर म्हणा किंवा चव म्हणा अगदी चिकनची असल्यासारखी. मटेरियल सगळं आपण शाकाहारीच वापरतो त्याचा काही इश्यू नाही. बरोबर. सगळे मसाले वगैरे घरी करताय की कसं? घरी करतो सगळं घरी. काय बर सगळं स्वतः तयार करतो. सगळं घरी स्वतः तयार केलं जाते. चाट मसाल्यासहित सगळं घरी. चाट मसाला पण घरी होतोय? हो सगळं घरी. वा. बाकी म्हणजे बाहेरचं काहीच आणलं जात नाही? नाही बाहेरचं काय नाही. आणि सॉस वगैरे काय वापरत? पोचून नका. सॉस काय म्हटलं? कुठला बाहेरचा सॉस वगैरे काय वापरत नाही. बर बर. हे आता किती वेळ लागला अजून फ्राय व्हायला? 10 मिनिट. 10 मिनिटं जवळपास आता तयार होत आले. मित्रांनो खूप युनिक अशी आयडिया वापरून दादानी हे व्हेज चिकन 65 सुरू केले आणि आता मी कालच टेस्ट करून घेतला होता आणि तुम्हाला यानंतर व्हिडिओ दाखवायचं असं मी ठरवलं होतं. त्याच्यासमोर बघू शकता हे पीठ जे आहे हे इथं तयार करून आणि चिकनच्या ऐवजी मित्रांनो फ्लावर त्यामध्ये असतो. खाताना तुम्हाला दाखवणारच आहे. तर चिकनला खूप छान पद्धतीने फ्लावर रिप्लेस करतो आणि कुठेही जाणवत नाही की बाबा हे विदाउट चिकन 65 केलेलं आहे. तर मित्रांनो ते अजून 1-2 मिनिटांमध्ये हे फ्राय करून तयार होईल. दादा मसाले किती प्रकारचे वापरले जाते त्यात? त्याला 9 प्रकारचे. 9 प्रकारचे टोटल मसाले येतात. ते मसाले पण घरीच करतात? घरी सगळं. बरं बरं. सुरुवात कशी असते दिवसाची? तुम्ही भाज्या वगैरे आणताय कसं काय काय? रोजच्या रोज सगळं फ्रेश मध्ये. रोजच्या रोज फ्रेश माल असतो सगळं? सकाळी मार्केटला जाऊन सगळं आणणे. बर. 10ला मार्केट झाले की 11 वाजल्यापासून सगळं तयार करून इथे 4ला येतो. 4ला येतात. बर. आपला पत्ता जरा प्रेक्षकांना सांगा सगळ्या. उदगाव मध्ये शिरोळवाडी रस्त्याला संभाजी चौक. बर. कॉर्नरला संभाजी चौकातच आहे. आणि गाड्याचं नाव काय? बाप्पा वडापाव सेंटर. बर. आणि इथं आपल्या स्टॉलवर काय काय मिळतं आणि रेट पण सांगा जरा. हे 20 रुपये 100 ग्राम आहे. फ्लावर भजी. बर. कांदा भजी, पालक भजी असते. फिंगर चिप्स. बर. आणि वडापाव. बर. सगळंच मिळतं म्हणजे इथं. ओके. म्हणजे सांगलीकडून वाडीला जाताना उदगावला थांबायला काय हरकत नाही लोकांना? बर बर बर. मित्रांनो बघू शकता हे छान पद्धतीने खरपूस गर्दी असते. कायम गर्दी असते. जास्त करून काय घेतलं जाते इथं? हेच जास्त फ्लावर भजी. व्हेज 65 जास्त जाते. फ्लावर भजी म्हणते आम्ही. बर. गावामध्ये याला फ्लावर भजी म्हटलं जाते. जास्त करून गुरुवारी जास्त गिरायक असते. वाडीला जाणार येणार ना. बर. पार्सल जास्त. पार्सल जास्त जाते. तर मित्रांनो काल काका खाल्ल्यानंतर असं वाटलं नाही की बाबा विदाऊट चिकन आहे हे. त्यामध्ये जे काय फ्लावर तुम्ही वापरलाय ते अगदी त्याला चिकनला रिप्लेस करतोय आणि तेल देखील एकदम छान आहे. आणि आम्ही सगळे शाकाहारी. सगळे घरात शाकाहारी? बर बर. त्यामुळे काय मांसाहारीचा हात नाही. बर. आता अजून तयार व्हायला किती वेळ लागेल? झाले की 2 मिनिटात. 2 मिनिटात तयार होईल. तुम्ही त्यांना समोर बघू शकता छान पद्धतीने कलर आलेला आहे आणि ताव बघू शकता खूप वाढवलाय. आता 1-2 मिनिटांमध्ये 65 आता काढण्यात येईल. ही काय गर्दी आहे ही सगळी व्हेज चिकन 65 खाण्यासाठी झालेली आहे. मित्रांनो बघू शकता अगदी छान पद्धतीनं अगदी ओरिजिनल चिकन 65 सारखं टेक्स्चर
पिक्चर आहे, कलर आहे. हे मसाले काय काय असते जरा सांगा एकदा. आलं लसूण येतं, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, बर. बाकीचे सगळे खडा मसाला. बाकी सगळा खडा मसाला असते. चव मात्र ओरिजिनल 65 सारखीच येते. ओके ओके. मित्रांनो बघू शकता हे छान पद्धतीने हे मिक्सचर घरी करून आणलं जातं आणि इथं अशा पद्धतीने फ्राय केलं जातं. तर 1-2 मिनिटांमध्ये आता हे व्हेज 65 फ्राय होऊन तयार होईल आणि पाठीमागे जी काय गर्दी दिसते त्या गर्दीला सर्व केलं. कुठं काढणार आहे का? इथं काढताय? मित्रांनो बघू शकता आता हे 65 आपल्या समोर तयार आहे. मित्रांनो नरसोबावाडीला जातानाच ह्या रोडवरती बरीच गर्दी होते आणि गुरुवारी इथं व्हेज 65 खाण्यासाठी खूप गर्दी होते. दादा स्वतः शाकाहारी असल्यामुळे हे व्हेज 65 यांनी तयार केलंय आणि खूप छान पद्धतीनं इथं प्रतिसाद मिळतो. वर चाट मसाला असतो. चाट मसाला हा टाकला जातो. चाट मसाला पण काका तयार करतो स्वतः. चाट मसाला पण स्वतःच तयार सगळं स्वतः. तर मित्रांनो बघू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे व्हेज 65 खाण्यासाठी इथं अगदी मोठ्या संख्येने गर्दी होते आणि जर गुरुवारी इथं आलात तर खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली दिसते तुम्हाला. इथं बघू शकता हे गरमागरम व्हेज 65 केलेलं आहे आणि इथं 20 रुपये 100 ग्राम. तर मित्रांनो इथं समोर बघू शकता आता हे वडापावची प्रोसेस चालू आहे काकांची आणि हे गरमागरम वडे इथं आता फ्राय होते. वडापावचा रेट कसा आहे दादा? 10 रुपये. 10 रुपयाचा. टायमिंग आपल्या स्टॉलचं काय आहे? संध्याकाळी 4:15 ते 8:15. मित्रांनो आता वडे सोडायचं काम चालू आहे आणि स्टॉलचं टायमिंग आता विचारून घ्या. 4:15 ते 8:15. 4:15 ते 8:15 संध्याकाळी. ओके. तर मित्रांनो 65 नंतर आता गरमागरम इथं तुम्ही बघू शकता वडे सोडले जातात आणि वडापावचा रेट कसा आहे? 10 रुपये. वडापाव 10 रुपये रेट आहे. रेट सगळे कमी आहेत. ओके ओके. मला कसं शाळेचे गिराईक जास्त असते संध्याकाळी का नाही शाळा चालू झाल्या तुम्हाला गिराईक ते जास्त आहे शाळा कॉलेजचा. शाळेची लहान मुलं वगैरे येतात लय भरपूर. थांबायला असं हे नाही राहत त्यामुळे रेट अगदी कमी ठेवले. लहान मुलांना सुद्धा घेता यावं या हिशोबाने. आणि संध्याकाळी 5 वाजले ना एमआयडीसी सुटली तुम्हाला भजीला गिराईक भरपूर असते थांबायला घेऊ. आणि भजीचा रेट कसा ठेवला? 20 रुपये 100 ग्राम. 20 रुपये 100 ग्राम म्हणजे अगदी कमी रेट ठेवले सगळे. एकदम कमी ह्याच्यात. इन्कम कमी पण फास्ट गेलं पाहिजे. बरोबर तसा हिशोब आहे तो. समोर बघू शकता वडे जवळपास आता तयार होतील आणि इथं 10 रुपयाला वडापाव आहे आणि 5 मिनिटात वडे देखील तयार होतील. आपण आता 65 बद्दल जरा विचारूया लोकांना. हा तर दादा नाव काय तुझं? आर्यन चंद्र नायवळे. आर्यन चंद्र नायवळे. बर इथं कधीपासून येतो स्टॉल वरती आणि काय घेतलंय सांगा मला? व्हेज 65. व्हेज 65 साठी कधीपासून येतो स्टॉल वरती? 4 ते 5 वर्ष झाले. 4-5 वर्ष झालं रेग्युलर येतोस. बर दादा नमस्कार. नमस्कार. स्टॉल वरती कधीपासून येत आणि काय घेता इथं आल्यानंतर सांगा जरा. तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिल्यांदा. माझं नाव बिरू सुब्राव पुजारी. मी इथं उदगाव मध्ये राहतो. आम्ही गेली 4 वर्षे इथं त्या बाप्पा वड्यामध्ये आम्ही येत खात असतो. वडापाव, भजी, पालक भजी, फुलावर भजी अशा प्रकारे वेगवेगळे ते भजी तयार करतात आणि स्वादिष्ट आणि चांगल्या प्रकारे हे तयार होत. व्हेज 65 बद्दल काय म्हणाल तुम्ही? 65 तर 1 नंबर तो करतोय. बर सगळ्या गावात इथं बरीच गर्दी तुम्ही स्टॉल वरती बघितली. हो हो हो. व्हेज 65 खाण्यासाठी गर्दी भरपूर होते. भरपूर होते. मी 4 वर्ष झाले तो वडापाव खातो. बर हे फुलावरची तर 65 चांगलं करते. ओके. व्हेज 1 नंबर आहे. मसाला असतो आणि त्याला चांगला. ओमकार अशोक कदम. राहणार कुठले? राहणार प्रॉपर मी इथलाच आहे उदगावचा. उदगावचेच आहे. बाप्पा वडापाव सेंटर वरती कधीपासून येतात? आता साहेब बघा तसं गाडा मी बघालोय 9-10 वर्षाला गाडा आहे त्यांचा आहे. बरोबर. क्वालिटी 1 नंबर आहे. सगळ्यात फेमस म्हणलं तर यांचं हे फ्लॉवर भजी व्हेज 65. व्हेज 65. बर आणि वडापाव तर 1 नंबर क्वालिटी. बर आल्यानंतर काय घेणं प्रेफर करताय तुम्ही? काय म्हणलं सर? आल्यानंतर काय घेताय तुम्ही जास्त करून? इथं शक्यतो जास्त करून आले की फ्लॉवर आपलं व्हेज 65. व्हेज 65 घेताय. हो 1 नंबर क्वालिटी. मित्रांनो आपल्या समोर आता बाप्पा बिडव्यांचा मोठा मुलगा आहे
आणि गाड्यावरती संध्याकाळी असतो तो. तर दादा इथं काय काय केलं जातं, रेट काय आणि पत्ता पण सांग जरा एकदा. भजी रेट आहे 20 रुपये 100 ग्राम. बर. कांदा भजी आहे, फ्लावर भजी आहे. ही कसली भजी आहे? कांदा भजी आहे. ही कांदा भजी आता गरमागरम काढले. गरमागरम. ह्याचा रेट काय म्हटलास? 20 रुपये 100 ग्राम. 20 रुपये 100 ग्रॅम. 55 रुपये पावशेर. आणि हे काय इकडं? हे 20-65. 20-65 आपण समोर दिसून राहिलो. हे गरमागरम 20-65 आता काढलेलं आहे. तर हे कसं ग्राम दिलं जातं? 20 रुपये 100 ग्राम. 20 रुपये 100 ग्रॅम. आपल्या स्टॉलचं टायमिंग जरा सांग. 4 ते संध्याकाळी 8. 4 ते संध्याकाळी 8 या टायमिंग मध्ये आलं तरच आपल्याला भजी 65 भजी आणि 65 मिळणार. बरोबर. पत्ता जरा सांग बा. आमचे मोठे बंधू बाप्पा बिडवे त्यांचा स्टॉल गेले 10 ते 15 वर्ष इथे चालू आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हरायटीज हे करत करत आयडिया घेत फ्लावर भजी अर्थातच व्हेज 65. त्या व्हेज 65 ला शाकाहारी लोकांचं एवढी गर्दी असते. लहान मुलांना आम्ही 10 रुपयापासून 20 रुपयापर्यंत असं सुद्धा करतो. कारण का तर लहान मुलांना खाऊसाठी 10 रुपये दिले असतात, ते परत परत गाड्यावर येतात. तेवढं 65 10 रुपये घेतल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. हेच आमच्यासाठी आम्ही मिळवलेलं आतापर्यंत यश असं समजून आम्ही लहान मुलांचं भावना दुखावू नये या हेतूपोटी त्यांना 10 रुपयाचं सुद्धा आम्ही देतो, नाराज करत नाही. त्याच्यामुळं शिरोळवाडी रोडला पौर्णिमेच्या वेळेला जे भाविक चालत जातात ते सुद्धा आवर्जून आमच्या गाड्याला भेट देऊन व्हेज 65 घेऊन खात जातात, त्याचा मनमुराद आनंद लुटतात. त्याच्यामुळं शिरोळ तालुक्यात असं ह्या 65 कुठं सुद्धा मिळत नाही. त्याच्यामुळे भरपूर अल्पावधीतच प्रसिद्ध असलेलं उदगावचं व्हेज 65 अर्थातच फ्लावर भजी पप्पा वडापाव उदगावमध्ये फेमस झालेला आहे. त्याचं पत्ता शिरोळवाडी रोड, छत्रपती संभाजी चौक, जुना वैरण अड्डा, उदगाव या ठिकाणी आवर्जून अवश्य एकदा भेट द्यावी. नमस्कार. आणि दर टायमिंग जरा सांगा. टायमिंग संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत टायमिंग असतात. 8 मिनिमम 7:30 त्या संपलं तर संपलं. आणि परत संपल्यानंतर आम्ही गडबडीने हे करून क्वालिटी बिघडून हेतुपोटी आम्ही परत हे करत नाही. बंद 8 वाजता बंद. माल संपला की दुकान बंद. ओके ओके ओके. तर वेळेत येऊन सगळ्यांनी सहकार्य करावे. ओके ओके. इथं बाप्पा वडापाव सेंटरवरती मित्रांनो व्हेज चिकन 65 मिळतं असं मला मित्रांनी सांगितलं होतं. अनिकेत ढाले म्हणून आपले मित्र आहेत, तर त्यांनी आपल्याला हा पत्ता दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तर खूप छान पत्ता, त्यांनी खूप छान पदार्थ आपल्याला दाखवला. आणि इथं आल्यानंतर मला वाटलं होतं की बाबा चिकन 65 ला व्हेज कसं काय रिप्लेस करेल असं मनामध्ये शंका होती. पण जेव्हा मी इथं 65 काल खाल्लं तेव्हा खरोखर जाणवलं की टेक्स्चर, चव आणि क्वालिटीमध्ये कुठंही चिकन 65च्या पेक्षा कमी नाही आहे हे 65. तर हे 65 खरंच ग्रेट आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल की चिकनला कसं काय रिप्लेस करता आणि चिकनच्या ऐवजी काय घातलं जातं, तर इथं समोर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर त्यामध्ये फ्लावर घातला जातो आणि फ्लावर खूप छान पद्धतीनं चिकनला रिप्लेस करतोय. आणि तुम्ही बघू शकत असाल तर चिकन 65 सारखं ते चिवट आहे. पीठ अतिशय जबरदस्त आहे आणि चिवटपणा जो आहे त्या पिठामधला तो कुठेही मिस झालेला नाही आहे आणि खूप छान जबरदस्त अशी टेस्ट आहे. कारण मी जवळजवळ 200 ग्रॅम खाऊन आणि 400 ग्रॅम घरी घेऊन गेलो होतो आणि पुन्हा आता टेस्ट करतो. वा. मगाची दादा बोलत होते की शाळा आसपास आहेत आणि लहान मुलं सुद्धा खूप मोठ्या संख्येने गर्दी करतात. तर ते मुलं नाराज होऊ नयेत यासाठी त्यांना फक्त 10 रुपये देखील 65 दिले जातात आणि ते समाधानानं 65 खाऊन उड्या मारत घरी जातात. आणि तेच आमचं समाधान आहे, तेच आमचं यश असं काकांचं म्हणणं होतं. खूप छान वाटलं मला ते ऐकून. आणि खरोखरच मित्रांनो गाव लेवलला त्या भावना जपल्या जातात लहान मुलांच्या म्हणा किंवा इतर लोकांच्या. आणि कुठेतरी हाताला चव त्यामुळेच असावं असं वाटते, माणूस की जपल्यामुळं असं मला वाटतंय की छान पद्धतीनं हे पीठ तयार करतात आणि इथं घेऊन येतात गावाकडे, गाड्यावरती घेऊन येतात आणि खूप छान पद्धतीनं हे व्हेज 65 सर्व केलं जातं. कुठेही वाटत नाही कारण की आपण व्हेज 65 खातोय, नॉनव्हेजचाच फील होते. त्याच्याबरोबर हवं तर सॉस दिलं जातं तुम्हाला किंवा कसंही खाऊ शकता. गरमागरम 65 केल्यानंतर त्यावरती चाट टाकला जातो, चाट मसाला, आणि त्यामुळे ती चव अजून वाढते. मित्रांनो आता ही प्लेट मी संपवतोय आणि थोडं पार्सल देखील घरी घेऊन जाईल. भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.